भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखीन वाढणार. भारताला तब्बल 114 राफेल फायटर जेट्स मिळणार आहेत आणि त्यातले 14 जेट असतील सुपर राफेल F5 व्हर्जन. ही केवळ डील नाही, ही भारताच्या हवाई सामर्थ्याची पुढची झेप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट आणि त्याचवेळी 3.25 लाख कोटी रुपयांची भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी डिफेन्स डील फायनल होते. पण प्रश्न असा आहे की राफेलचं F3, F4 आणि F5 व्हर्जनमध्ये नेमका फरक काय आणि F5 हा सुपर राफेल भारतासाठी गेम चेंजर कसा आहे? चला सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी विहंग ठाकूर. भारत आणि फ्रान्स यांच्यात 1998 पासून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. संरक्षण, अवकाश संशोधन, तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रात दोन्ही देश खांद्याला खांदा लावून काम करतायत. राफेल बनवणारी कंपनी म्हणजे फ्रान्सची दसॉल्ट एव्हिएशन. भारताने याआधी 2016 मध्ये 36 राफेल जेट्स खरेदी केले होते. पहिलं जेट 2019 मध्ये मिळालं आणि 2022 पर्यंत सर्व 36 जेट्स भारतीय हवाई दलात दाखल झाले. ही राफेल जेट सध्या अंबाला आणि हासीमारा एअरबेसवर तैनात आहेत. आता मात्र डील आणखीन मोठं आहे. ते आहे 114 नवीन राफेलसाठी. तर आपण राफेलचं F3, F4 आणि F5 व्हर्जनमध्ये नेमका काय फरक आहे ते समजून घेऊयात. सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेलं राफेल हे F3 आधारित रडार अपग्रेड व्हर्जन आहे. ते पूर्णपणे ऑपरेशनल आणि युद्धासाठी सिद्ध असं फायटर जेट मानलं जातं. तर F3 हे 4.5 जनरेशन मल्टी रोल फायटर आहे. एअर टू एअर आणि एअर टू ग्राउंड मारक क्षमता यात आहे. AESA रडार आहे. स्टेल्थ फीचर्स म्हणजेच शत्रूच्या रडारला सहज दिसत नाही असं तंत्रज्ञान यात आहे. अण्वस्त्र वहन क्षमता यात आहे. यात मेटेऑर, स्कॅल्प आणि मिका सारख्या लांब पल्ल्याच्या मिसाईल्स आहेत. राफेलच्या पहिल्या 36 जेट्स भारतीय हवाई दलासाठी मोठा टेक्नॉलॉजिकल अपग्रेड ठरली. त्याच अनुभवावर आधारित मोठी ऑर्डर आता दिली जाते. नवीन राफेल डीलमधील जेट्स बहुतेक F4 व्हर्जनचे असतील. आता F4 मध्ये नवीन काय आहे? तर अधिक प्रगत रडार आणि सेन्सर आहेत. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये जास्त सुरक्षित ते राहतील. इतर फायटर जेट्स आणि ड्रोनसोबत थेट डेटा शेअरिंग करता येईल. जलद ऑपरेशनल तयारीसाठी उपयुक्त आहेत. नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर क्षमता यात आहे. याचा अर्थ युद्धभूमीवर एक जेट नाही तर संपूर्ण नेटवर्क लढणार. F4 ची डिलिव्हरी 2028-29 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे F5 व्हर्जन, ज्याला सुपर राफेल असं म्हटलं जात आहे. हे जेट सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. अंदाजे 2030 नंतर भारताला मिळण्याची शक्यता आहे. तर राफेलच्या F5 व्हर्जनची खास वैशिष्ट्य काय? नेक्स्ट जनरेशन जेट्स अशी याची ओळख आहे. अधिक सुधारित स्टेल्थ क्षमता यात आहे. AI आधारित सिस्टीम यात आहे. ड्रोनसोबत मॅन ड्रोन टीमिंग क्षमता आहे. भविष्यातील इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी पूर्ण तयारी यात आहे. रेडिएशन रेसिस्टन्समध्ये सुधारणा म्हणजेच तीव्र किरणोत्सर्ग सहन करण्याची क्षमता. युरोपियन मानकांनुसार F5 व्हर्जनला अधिक प्रगत श्रेणीत स्थान दिलं जातं, ज्यामुळे ते अमेरिकेच्या F-22 आणि F-35 या नेक्स्ट जनरेशन जेट्सची याची तुलना केली जाते. याचा सरळ अर्थ असा की भारत फक्त फायटर जेट खरेदी करत नाही, तर भविष्यातील युद्ध तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करतोय. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल, F5 मधील मॅन ड्रोन टीमिंग म्हणजे काय? मॅन ड्रोन टीमिंग म्हणजे वैमानिक चालवत असलेलं फायटर जेट आणि मानवरहित ड्रोन एकत्रितपणे समन्वयाने मिशन पूर्ण करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर एक पायलट, अनेक ड्रोन म्हणजेच एक संयुक्त युद्ध टीम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅन ड्रोन टीमिंग कसं काम करतं? तर फायटर जेटमधील पायलट ड्रोनला आदेश देतो. ड्रोन पुढे जाऊन गुप्त माहिती गोळा करतात. धोका असल्यास ड्रोन आधी हल्ला करतात. मुख्य जेट सुरक्षित अंतरावर राहून ऑपरेशन कंट्रोल करतं.
याचे फायदे काय? तर पायलटला धोका कमी होतो, जास्त लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला करता येतो, अधिक माहिती आणि अचूकता येते, आधुनिक नेटवर्क आधारित युद्धासाठी उपयुक्त आहे. म्हणजेच भविष्यातील युद्धात एकटं जेट नाही तर संपूर्ण हवाई नेटवर्क लढणार आहे. 114 पैकी 96 राफेल जेट्स भारतातच तयार होतील. ही निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत होणार आहे. यात सुमारे 60% पार्ट्स स्वदेशी असतील. दसॉल्ट आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड या जॉईंट व्हेंचरमध्ये उत्पादन होणार आहे. इंजिनसाठी सेफ्रॉन एव्हियोनिक्ससाठी थेल्स ग्रुप सहकार्य करणार आहे. यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरण, रोजगार निर्मिती, स्वदेशी संरक्षण उद्योगाला चालना मिळेल. यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत अधिक सक्षम आणि स्वावलंबी होणार आहे. त्यासोबतच ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करणारी राफेलमध्ये वापरलेली हॅमर मिसाईल आता भारतात बनवली जाणार आहे. हॅमर ही मध्यम पल्ल्याची हवा ते जमीन अशी मारा करणारी मिसाईल आहे. ती पहिल्यांदा 2007 मध्ये पॅरिस एअर शोमध्ये ऑर्मेमा एअर सोल मॉड्युलर या नावाने सादर करण्यात आली. 2011 मध्ये तिचं नाव बदलून हॅमर असं करण्यात आलं. 60 ते 70 किमी मारक क्षमतेची ही मिसाईल राफेल विमानातून डागली जाते आणि बंकर किंवा डोंगराळ भागातील लक्ष्यांवरही अचूक प्रहार करण्यासाठी ओळखली जाते. आता तिचं उत्पादन भारतात होणार असल्याने मेक इन इंडियाला मोठी चालना मिळणार आहे. राफेलच्या F5 व्हर्जन डीलनंतर भारत हा नेक्स्ट जनरेशन जेट क्षमता असलेल्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, चीन आणि रशिया यासारख्या देशांच्या लीगमध्ये सामील होणार आहे. याचा थेट परिणाम काय होणार? तर हवाई दलाच्या ताकदीत वाढ होणार आहे. चीन-पाकिस्तान सीमारेषेवर रणनीतिक आघाडी मिळेल. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल. नेक्स्ट जनरेशन युद्ध तंत्रज्ञानात भारताची एंट्री होईल. आता प्रश्न असा आहे, हे सुपर राफेल भारतासाठी गेम चेंजर ठरणार का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.